36 दिवस उलटून गेलेत। मात्र या आखाती युद्धामुळे जगात महागाईचा भडका कसा उडणार? अर्थतज्ञांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, काय इशारा दिलेला आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। युद्धाच्या 40 दिवसानंतर उडणार महागाईचा भडका। अन्नधान्य दरानं गाठला 6 महिन्यांचा उच्चांक। भारतीयांना देखील फटका बसलेला आहे। स्वयंपाकाच्या तेलापासून ते केशर आणि पिस्तापर्यंत युद्धामुळे भारतात वस्तू महाग झाल्या, ज्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच देशभरातील नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। होय, आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे सध्या वस्तूंच्या किमतीबाबतची आहे। नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती आता महागणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती या जशा आहेत तशाच राहणार आहेत, ती माहिती या ठिकाणी बघण्याचं आपण काम करणार आहोत। होय, आता सध्या जर पाहायला गेलं तर युद्धाचा मोठा फटका भारतासह जगातील बहुतांश देशांना बसलेला आहे आणि त्यामुळेच काही वस्तूंच्या किमतींमध्ये आणखीन वाढ देखील आपल्याला बघायला मिळू शकते। ही गोष्ट पण आता लक्षात घेण्यासारखी आहे। मग चला आता कोणकोणत्या वस्तूंच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ बघायला मिळू शकते, कोणत्या वस्तूंच्या किमती जशाच्या तशा राहणार आहेत, याबद्दलची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका, जेणेकरून तुम्हाला येणारी प्रत्येक बातमी आपल्या या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल। तर चला संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर बघा, आता सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठा फटका हा युद्धामुळे बसलेला आहे। तो म्हणजे काही वस्तूंच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत। बघा, सध्या विचार केला तर पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यामध्येच मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे काही वस्तूंच्या किमती आपल्याला महाग होतानाच बघायला मिळू शकतं। मग आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती जास्त महाग होणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती जशा आहेत तशाच राहणार आहेत, याबद्दलची बातमी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे। तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन आपला हा पाहत चला, जेणेकरून संपूर्ण माहिती बघायला मिळेल। बघा, ज्या वस्तू आपण सतत घरी आणत असतो, ज्या वस्तू आपल्या गरजेच्या आहेत, त्याच वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता बघायला मिळत आहे। होय, आता प्रत्येक वस्तू ही आपल्याला गरजेची असते आणि बघा, सध्या जर पाहायला गेलं तर अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला सतत लागत असतात। दर महिन्याला आपण त्या वस्तूंची ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्यांची खरेदी 2 ते 3 वेळा दर महिन्याला आपण करत असतो। अशाच वस्तूंच्या किमतीत आपल्याला मोठी वाढ बघायला मिळू शकते आणि या वस्तूंच्या किमती महाग होऊ शकतात। जर तुम्ही त्या वस्तू आता घेत असाल तर तुम्हाला स्वस्त मिळत असतील, पण त्याच वस्तू जर तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये घ्यायला सुरुवात केली तर त्याची किंमत तुम्हाला खूप जास्त बघायला मिळेल आणि तुम्हाला खूपच जास्त किमतीमध्ये त्या वस्तू देखील घ्याव्या लागतील। मग चला आता कोणकोणत्या वस्तूंच्या किमती अचानक वाढणार आहेत आणि किमती वाढण्याचं कारण काय आहे आणि बघा, कोणकोणत्या वस्तूंच्या किमती वाढण्याऐवजी जशाच्या तशा राहणार आहेत, ती देखील माहिती आपण बघणार आहोत। तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या कोणत्या वस्तूंचे भाव पुढे चालून वाढत जातील। जर त्या वस्तू तुम्ही आताच घेऊन ठेवल्या तर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळणार आहेत। होय, इकडे लक्ष द्या, जर त्या वस्तू तुम्ही आता सध्या घेऊन ठेवल्या तर त्या तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये भेटतील, एकदम स्वस्तात मिळतील। जर तुम्ही त्या वस्तू घेण्यासाठी आता उशीर केला, ते सामान घेण्यासाठी जर तुम्ही उशीर करून ठेवला तर मग तुम्हाला ते खूपच महागामध्ये पडू शकतं आणि तुमचा खूप जास्त खर्च देखील होऊ शकतो। तर चला मग या ठिकाणी आता संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात। बघा, लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत जाण्याचं काम करायचं आहे। लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट सविस्तर बघायला मिळेल। बघा, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत, तो विषय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वेगवेगळ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे बदल आपल्याला होतानाच बघायला मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर आता काही वस्तूंच्या किमती खूप जास्त देखील वाढतानाचा आपल्याला पाहायला मिळू शकतं। बघा, पेट्रोल, डिझेल, त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील याबद्दलची पण मोठी बातमी माहिती समोर आली, ती पण दाखवणार आहे। त्यानंतर खाद्यतेल, जे आपण आपल्या घरामध्ये वापरतो, जे खाण्यासाठी तेल लागतं, त्या खाद्यतेलाच्या किमती कशा राहणार आहेत ते पण बघणार आहोत। ते आता स्वस्त होणार की उलट अजून महागणार आहे, ही पण माहिती तुम्हाला देणार आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, मुगाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, त्यानंतर आणखीन इत्यादी डाळी
डाळी असतील याच्या किमती वाढणार आहेत का की जशा आहेत तशा राहणार आहेत याबद्दलची पण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। किराणा सामानातील सोले म्हणजे शेंगदाणे असतील, यानंतर साखर असेल, साखरेचे शेंगदाण्याचे भाव आता कसे राहणार आहेत की खरंच आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहेत, खरंच काही वस्तूंच्या किमती दुप्पट होणार आहेत का, म्हणजेच की 100 रुपयांची वस्तू खरंच पुढे चालून 200 रुपयाला भेटणार आहे का, याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्यवस्थित सांगण्याचं काम करणार आहे। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जाण्याचं काम करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघायला मिळणार आहे। तर चला या ठिकाणी आता आपण यादी बघणार आहोत। मी तुम्हाला यादीच दाखवणार आहे, कोणकोणत्या वस्तूंच्या किमती खूप वाढणार आहेत त्याची डायरेक्ट लिस्ट आणि जी यादी आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्हाला पण कळेल की मग कोणत्या वस्तूंच्या किमती मागणार आहेत। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण एक आव्हान केलेलं आहे, ते पण तुम्हाला ऐकायचं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते मागच्या काही दिवसात काय म्हटलेले आहेत हे पण आपण बघणारच आहोत। बघा, आता सध्या युद्ध थोडं कमी झालंय, म्हणजे असं नाही की पूर्णपणे बंद झालंय। आता सध्या स्थितीला इस्रायल इराण यांचा संघर्ष अजून पण सुरू आहे। कधी कोणत्या देशावरती हमला होईल हे तर सांगता येत नाही, पण जरी युद्ध आता थोडंफार जरी वाढायला सुरुवात झालं तर मग त्याचं टेन्शन आहे ते म्हणजे सामान्य नागरिकांना, कारण की मग इकडे लगेच किराणा सामानातील वस्तूपासून म्हणजे जे आपल्या घरातील स्वयंपाकघरातील वस्तू आहेत त्याच्या किमतीपासून ते बाहेरच्या वेगवेगळ्या किमती आपल्याला जे आहे ते सामानाच्या वाढतानाचं बघायला मिळणार आहे आणि त्या किमती खूपच आपल्याला वाढतानाचं बघायला मिळू शकतं। मग चला, सध्या नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात आणि सध्या स्वस्त असलेल्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत। बघा, काही वस्तू तर अशा आहेत की त्याची किंमत सध्या कमी आहे, पण पुढच्या काही दिवसामध्ये डायरेक्ट किंमत त्याची 500 रुपयांनी, 1000 रुपयांनी किंवा 5 ते 10 हजार रुपयांनी त्याची किंमत वाढण्याची पण शक्यता आहे। मग चला, त्या नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ही पण माहिती मी तुम्हाला आता देण्याचं काम करतो। तुमचा खूप मोठा फायदा होईल जर तुम्ही हा व्हिडिओ इथून पुढे राहिलेला शेवटपर्यंत पाहिला तर। तर या ठिकाणी आता महाग होणाऱ्या वस्तूंची यादी आपण बघूयात। तर बघा, या ठिकाणी आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतच आहे। बघा, आता विशेषतः जर विचार केला तर आपल्याला बहुतांश ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या मोठी उलथापालथ सुरू असल्याचं देखील दिसून येत आहे। बघा, आता सध्या जर विचार केला तर सगळ्यात आधी आपण बोलूयात की पेट्रोल डिझेलबाबत कसं राहील, त्यानंतर खाद्यतेलाबाबत कसं राहील ही पण माहिती आपण बघण्याचं काम करणारच आहोत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। आता किराणा सामानाकडे आणि खाद्यतेलाकडे जर पाहायला गेलं तर याच्या किमतीमध्ये पण बदल होणार आहे। गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल असेल याच्या किमतीत पण बदल होणार आहे। बघा, किराणा सामान म्हणजे सोले असतील, म्हणजे शेंगदाणे असतील, साखर असेल, त्यानंतर निरमा असेल, त्यानंतर अजून काही किराणा सामानातील वस्तू असतील, तूर डाळ असेल, मुगाची डाळ असेल, यांच्या किमतीत अचानक खूप मोठे बदल होणार आहेत आणि ते बदल झाल्यानंतर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की एवढा मोठा बदल कसं काय झाला आणि काही वस्तूंच्या तर किमती अक्षरशः 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपयांनी अधिक होणार आहेत। बघा, मोठा बदल आता आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। सध्या ज्या वस्तू स्वस्त मिळत आहेत, सध्या जे किराणा सामान आपल्याला काही ठिकाणी कमी किमतीत मिळत असेल तर त्याची किंमत पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे। मग चला, कोणत्या वस्तूंच्या किमती आता जास्त वाढणार आहेत याची यादी आपण आता बघण्याचं काम करणार आहोत। तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि महत्त्वाचं म्हणजे सोनं असेल किंवा चांदी असेल याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली असून सोन्याबद्दलचा पण मोठा आढावा आपण घेणार आहोत। बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढणार आहेत का की जशा आहेत तशाच राहणार आहेत याबद्दलची पण मोठी माहिती मी तुम्हाला देण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर चला, या ठिकाणी आता आपण महाग होणाऱ्या वस्तूंची लिस्ट बघूया। सर्वात आधी पेट्रोल डिझेल बाबत काय होईल, त्यानंतर गॅस सिलेंडर जो आपल्याला लागत असतो। बघा, गॅस सिलेंडर शिवाय तर स्वयंपाक होत नाही। जर त्याच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली तर तो गॅस सिलेंडर घेणं देखील मोठं अवघड ठरू शकतं। बघा, आता मोठा फटका हा युद्धामुळे आपल्या देशाला आणि इतर देशांना बसत आहे, म्हणजे जे इराण, इस्रायल, अमेरिकाचं युद्ध होतं त्यामुळेच काही ठिकाणी महागाई जास्त वाढण्याचे पण संकेत आहेत। आणि आता युद्ध जरी कमी झालं असलं तरी सगळ्याच वस्तूंचे भाव हे कमीच राहतील असं पण नाहीये, कारण की पाऊस कमी पडण्याचा अंदाज पण वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच काही ठिकाणी काही वस्तू अशा आहेत की त्या वस्तूंच्या किमती
एखाद्या वेळेस डबल पण होऊ शकतात किंवा त्या वस्तूंच्या किमतींमध्ये हजारो रुपयांची मोठी वाढ देखील आपल्याला बघायला मिळू शकते। ही संपूर्ण माहिती तुम्हाला लक्ष देऊन आता ऐकायची आहे। तर चला, कोणत्या वस्तूंच्या किमती महाग होणार आहेत आणि कोणत्या वस्तूंच्या किमती जशा आहेत तशाच राहणार आहेत, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण राहिलेल्या 2च मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहत चला। तर बघा नागरिकांनो, महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे आणि आपण आता सर्व काही डिटेलमध्ये बघणार आहोत। वेगवेगळ्या वस्तूंबाबत कोणती कशी परिस्थिती राहील बघा। पेट्रोल आणि डिझेलची सगळ्यात आधी माहिती बघूयात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती सध्या $80 ते $85 प्रति बॅरलच्या आसपास असून त्यात मोठी वाढ झालेली नाहीये। बघा आता महत्त्वाची माहिती म्हणजे डॉलर, आता जे आपल्याला एकंदरीत जर विचार करायला गेलं तर जे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती आपल्याला वेगवेगळ्या पेट्रोल डिझेलच्या बघायला मिळत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मोठा बदल हा बघायला मिळू शकतो आणि त्या किमती सध्या तरी वाढतानाच दिसून येत नाही। हा एक महत्त्वाचा आपल्याला अपडेट एक बघायला मिळत आहे। त्यानंतर देशांतर्गत बाजारात जर विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये जुलै महिन्यात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाहीये। एकंदरीत जर विचार केला तर सरकारी तेल कंपन्यांनी सध्या स्थितीला सामान्य नागरिकांसाठी इंधनाचे दर स्थिर ठेवलेले आहेत, त्यामुळे जुलैमध्ये हे दर जशाच्या तसे राहण्याची एक दाट शक्यता सांगण्यात देखील येत आहे। बघा एकंदरीत विचार केला तर LPG गॅस सिलेंडर बाबत एक मोठी घडामोड देखील घडू शकते। बघा आता LPG गॅस सिलेंडर हा प्रत्येकाला लागतो आणि त्याशिवाय घरातील हा स्वयंपाक होत नाही, अशी परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते। बघा आता यामध्येच मोठा बदल होण्याची शक्यता आहे। जर तुमच्याकडे पण गॅस असेल, जर तुम्ही LPG गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, याच्या किमतींमध्ये मोठा बदल होईल। बघा काही जणांचं म्हणणं आहे की याच्या किमती खरंच एकदम $200 वाढतील का, काहींचं म्हणणं आहे खरंच किमती $150 वाढतील का, तर काही लोक म्हणतात की याच्या किमती खरंच आणखीन $300 वाढतील का। तर याचं पण उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे। जर तुमच्याकडे गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही फक्त आता राहिलेली माहिती लक्ष देऊन ऐकण्याचं काम करा। त्यापूर्वी काय करूयात, इतर आणखीन कोणकोणत्या वस्तूंच्या किमती कशा राहतील त्याबद्दलची माहिती आता थोडक्यात जाणून घेण्याचं काम करूयात। बघा सध्या बाजारात तूर डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ यांच्या किमती चढे आहेत। म्हणजे तूर डाळ $120 ते $130 आणि उडीद डाळ $118 ते $125 प्रति किलोच्या घरात विकली जात आहे। एकंदरीत विचार जर केला तर यावर्षी पावसाचं प्रमाण इतर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र सोडून जर इतर भागात जरी कमी राहिलं तरी यामध्ये मोठा बदल होऊन या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याचा सध्या अंदाज आहे। बघा तो अंदाज कशावरून लावला जात आहे तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पुढे चालून जर इंधनाच्या किमती, बघा आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर वाहतूक खर्च वाढतो आणि यामुळे इतर देखील वस्तूंच्या किमती वाढत जातात, हे तर सगळ्यांना माहिती आहे। पण आता तूर, मूग डाळ असेल या डाळीमध्ये वाढ होण्याचा अंदाज म्हणजे जर यावर्षी पाऊस कमी राहिला तर मग या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते, कारण की उत्पादन जर घटलं तर मग किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे। तुरीची डाळ, मुगाची डाळ मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा $30 ते $40 किंवा $50 ते $60 महाग होऊ शकते, ही देखील गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे। तर चला या ठिकाणी आता आपण इतर माहिती बघूयात। गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील, त्यानंतर कार, वाहनांच्या किमती कशा राहतील, नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती महाग होणार आहेत, किराणा सामानातील इतर वस्तूंच्या किमती कशा राहतील, आता संपूर्ण यादी मी तुम्हाला दाखवतो। राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा या ठिकाणी खाद्यतेलाच्या किमती कशा राहतील। सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, पाम तेल आणि मोहरीचे तेल यांच्या किमती सध्या नियंत्रणात आहेत। केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी ठेवले आहे आणि देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे सध्या स्थितीला खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाहीये। हे दर बहुतांश प्रमाणात स्थिरच राहतील असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। किराणा सामानातील बाजरी आणि इतर धान्य जर पाहायला गेलं तर बाजरी आणि ज्वारी यामध्ये $38 ते $40 किलो आणि ज्वारी $44 ते $45 किलो दर बाजारात स्थिर आहे। चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे या धान्याच्या किमती जुलैमध्ये जशाच्या तशा राहतील, पण जर पावसाचं प्रमाण कमी झालं तर यामध्ये वाढ बघायला मिळू शकते आणि शेतकऱ्याचा माल आहे याला किमती जास्त भेटल्या तरी काही अडचण नाही, कारण की इतर गोष्टी महागात घेतो म्हटल्यावर शेतकऱ्याचा माल जरी थोड्याफार किमतीमध्ये जास्त प्रमाणात घेतला तरी काही अडचण नाही असं समजून माल हा इतर नागरिकांनी पण खरेदी केला पाहिजे, कारण की जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि
त्याच्यामुळेच आपण सर्वजण आहोत हे देखील सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे बघा आता या आपण जे आहे ती इतर वस्तू साखर असेल, शेंगदाणे असतील याच्याबाबत पाहायला गेलं तर साखरेचे दर 45 ते 48 रुपये किलो, मीठ आणि चहापत्तीचे दर देखील आता सध्या स्थितीला स्थिर राहण्याची आपल्याला अपेक्षा आहे. यामध्ये मोठा बदल होणार नाही आणि साखरेचे भाव पण जास्त वाढतील म्हणून सांगता येणार नाही. त्यामुळे ही देखील गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घ्यावी. त्यानंतर भाजीपाल्याच्या किमतींमध्ये आपल्याला मोठी वाढ देखील बघायला मिळू शकते. जर काही ठिकाणी सध्या स्थितीला भाजीपाल्याची कमतरता राहिलीच तर मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस वाढ बघायला मिळेल. यामध्ये टोमॅटो असेल, कांदा असेल, बटाटा आणि इतर पालेभाज्यांच्या किमती यावर्षी जी आहे ती चांगल्याच राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल. ही देखील गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. यानंतर गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील का किंवा तशाच राहतील तर याचं उत्तर आहे वाढणार नाहीत, जशा आहेत तशाच राहण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या स्थितीला पेट्रोल डिझेलचे दर पण स्थिरच राहतील. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पण स्थिर राहणार आहेत. खाद्यतेलाच्या किमती कमीच राहणार आहेत. बाजरी, गहू, किराणा याच्या किमतीमध्ये चढउतार बघायला मिळतील. अशा प्रकारचा आपल्याला अंदाज बघायला मिळत आहे. जर युद्ध काय पुढे चालून वाढलं तर पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. आणि पावसाचं प्रमाण कमी राहिलं तर तूर डाळ, मूग डाळ यांच्या किमतीमध्ये पण वाढ होऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.